सर, आजच्या पत्रकार परिषदेमधनं आपण काय हे सांगाल? ही पत्रकार Message. परिषद यासाठी आयोजित करण्यात आली की सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक अभियान सुरू केलेलं आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि समविचारी संघटनांच्या माध्यमातून बुवा तेथे बाया, शंकर खरात सारख्या बाबांना अशोक खरात सारख्या बाबांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्त्रिया का बळी जातात, त्यांचं का शोषण होऊ शकतं, हा विषय घेऊन लोकांपर्यंत आपण जातो आहोत. कारण सध्या हे अशोक खरात प्रकरण महाराष्ट्रामध्ये अतिशय गाजलेलं आहे आणि या अशोक खरात प्रकरणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम तुम्ही मीडियाने केलेलं आहे. लोकांपर्यंत हा विषय अतिशय उत्तम पद्धतीनं पोचवलेला आहे. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर एका बाजूने उत्सुकता आहे आणि दुसऱ्या बाजूने त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत की एवढ्या मोठ्या संख्येनं स्त्रियांचा कसा काय बळी जाऊ शकतो किंवा त्यांचं शोषण कसं काय होऊ शकतं. कारण हा आकडा पोलिसांनी जाहीर केलेला 100 आहे, पण पोलिसांनीच जाहीर केलेला जर 100चा आकडा असेल तर बाकी केवढा मोठा आकडा असेल याचा आपल्याला अंदाज येऊ शकेल. अनेकांचा दावा 1000पेक्षा अधिक स्त्रियांचं अशा पद्धतीनं शोषण झालं याही पद्धतीचा आहे. हा आकडा कितीही असू शकतो, मला काही त्यामध्ये आश्चर्य वाटत नाही. तर हे जे आपल्या देशामध्ये घडतं आहे, महाराष्ट्रामध्ये घडतं आहे, हे का घडतं आहे, कसं घडतं आहे. अशोक खरातला आपण भोंदू म्हणतो, पण भोंदू म्हणण्याची गरज आहे का? जो बाबा स्वतःला म्हणवतो तो भोंदूच असतो. कारण जो स्वतःमध्ये दैवी शक्ती आहे असा आभास निर्माण करतो, इतरांचे प्रश्न मी सोडवू शकतो या पद्धतीचा आभास निर्माण करतो, देव त्याच्यावर प्रसन्न आहे आणि तो देवाची कृपा मिळवून देऊ शकतो असा आभास निर्माण करतो, अशी सारीच्या सारी माणसं ही बदमाशच असतात. म्हणजे जो स्वतःला अशा पद्धतीनं बाबा म्हणवतो तो बदमाश असतो, ठग असतो, लोकांना फसवणारा असतो, लोकांचं शोषण करणारा असतो. त्यामुळे भोंदू खरात सारखा बाबा हा एकच आहे का, की या पद्धतीचे अनेक बाबा आहेत? मी स्वतः अनेक बाबांना एक्सपोज केलेलं आहे आतापर्यंत. ते सगळं लोकांपर्यंत मी पोहोचवतो. त्याच्या मागचे कारण मीमांसा काय हे लोकांना समजावून सांगतो. धीरेंद्र कृष्ण महाराज अलीकडच्या काळामध्ये पुन्हा नागपूर महाराष्ट्रामध्ये आले होते. तर तो महाराज लोकांना कसा फसवतो, ठगवतो, जे दावे करतो ते सिद्ध करण्यासाठी पुढे येत नाही. त्याला अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने नागपूरमध्ये 2023 आव्हान दिलं होतं, 9 जानेवारी 2023, की बाबा तू जे दावे करतो ते सिद्ध कर. पत्रकार भवनामध्ये आम्ही छानपैकी ही चुनवती, ही टेस्ट आयोजित करू. त्यामध्ये तुझ्या पुढ्यात 10 माणसं आम्ही जाहीररित्या उभी करू. त्या 10 माणसांचं नाव, वडिलांचं नाव, त्यांचं आडनाव, त्यांचं वय, त्यांचा टेलिफोन नंबर तुला सांगायचा आहे. हे सगळे दावे तू दिव्य दरबारामध्ये कलर आलेला आहे. त्यासोबतच तुझं म्हणणं आहे की मी कुठेही जाऊन काही पाहून येऊ शकतो, म्हणजे मला दिव्य दृष्टी आहे असं तुझं म्हणणं आहे. मग ही दिव्य दृष्टी सिद्ध करण्यासाठी पत्रकार संघाच्या बाजूला आम्ही 10 वस्तू ठेवू, त्या तू पाहून ये आणि सांग. हे दोन्ही जर तू करेक्टली 90% सांगू शकलास तर धीरेंद्र कृष्ण महाराजांना सरळ 80 लाखाचं पारितोषिक, 2023 ते 30 लाखाचं होतं. तेच पारितोषिक आम्ही पुन्हा रिपीट केलं, त्याची प्रत तुम्हाला दिलेली आहे आणि ते आता 80 लाखाचं पारितोषिक झालेलं आहे, ते त्याला मिळेल. पण हा धीरेंद्र कृष्ण महाराज कधीही ही टेस्ट पार पाडण्यासाठी येणार नाही. कारण त्याला स्वतःला माहिती आहे की तो ठग आहे, त्याच्यामध्ये कोणतीही दैवी शक्ती नाही, कोणीही देव त्याच्यावर प्रसन्न नाही. देव प्रसन्न त्याच्यावर आहे आणि त्याच्यामध्ये दैवी शक्ती आहे असा आभास निर्माण करून तो लोकांना ठगवण्याचं आणि फसवण्याचं काम करतो आहे. त्यामुळे या पद्धतीचं तो आव्हान स्वीकारण्यासाठी पत्रकारांसमोर कधीच येणार नाही. ज्या दिवशी येईल त्या दिवशी पूर्णतः तो संपून जाईल, कारण त्याला काहीच सांगता येणार नाही. तो जे काही त्याच्या दरबारामध्ये सांगतो ती माहिती आधी मिळवतो आणि त्या माहितीच्या आधारावर तो सांगत असतो आणि लोकांना फसवत असतो. या पद्धतीचे अनेक बाबा मी आधी एक्सपोज केलेले असल्यामुळे मला त्यातली टेक्निक माहीत आहे. फक्त ते कंट्रोल्ड सिच्युएशनमध्ये अंमलात आणावं लागतं, तर त्यांना एक्सपोज करत आहे. कारण मिळवण्याचे मार्ग इतके विविध असतात की ते सगळे मार्ग एका वेळेस आपल्याला थांबवता येणं शक्य नसतं. आणि म्हणून ज्या ठिकाणी कोणताच मार्ग त्याला माहिती मिळण्याचा उपलब्ध होणार नाही अशी सिच्युएशन निर्माण करावी लागते. आणि म्हणून आपण पत्रकार संघासमोर हे आव्हान त्याने स्वीकारावं, या पद्धतीचं आव्हान दिलं. पण याही वेळेस त्यांनी आव्हानातनं पळ काढला. तो पळ काढणार होता, मी आधीच जाहीर केलेलं होतं, त्या पद्धतीनं त्यांनी पळ काढला. पण देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री अशा ठग बाबाच्या पायावर डोकं ठेवतात, त्याचा आशीर्वाद घेतात आणि एवढंच नव्हे तर त्याच्यासोबत स्टेज शेअर करतात. आणि ते स्टेज शेअर करत असताना हा धीरेंद्र कृष्ण महाराज तोंडातील ते बरळतो, शिवाजी महाराजांबद्दल वाटेल ते अत्यंत अपमानास्पद शब्द काढतो
आणि तरीही देवेंद्र फडणवीस त्याची साथ सोडत नाही, कारण त्यांनाही हे सगळं हवं आहे. या पद्धतीच्या अंधश्रद्धा महाराष्ट्रामध्ये वाढवणं त्यांना चालतं, असा त्याचा अर्थ आहे.